मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळलेली आहे। पोलादपूर जवळ कशेडी घाटातील ही घटना आहे। धामणदिवी गावाजवळ दरड कोसळलेली आहे। कोकणातून मुंबईकडे येणारी लेन बंद करण्यात आली आहे। मुंबईतून कोकणातून जाणाऱ्या लेनवरून दुहेरी वाहतूक सुरू आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली आहे। पोलादपूर जवळ कशेडी घाटातील धामणदिवी गावाजवळ ही दरड कोसळल्याची घटना घडली आहे। त्यामुळे कोकणातून मुंबईकडे येणारी लेन बंद आहे। त्यामुळे मुंबईतून कोकणातून जाणाऱ्या लेनवर दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे। मुंबईच्या दिशेने कोकणाकडे जाणाऱ्या लेनवरून आता दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळलेली आहे। सध्या दुहेरी वाहतूक एकाच मार्गावरून सुरू आहे। काय सध्याचे अपडेट आहेत? परिस्थिती बघितली दरड फार मोठी नाही आहे आणि त्यामुळे वाहतुकीवर फार मोठा परिणाम झालेला नाही। रस्त्याच्या तुलनेत या मार्गावरून होणारी वाहतूक देखील कमी आहे रात्रीच्या सुमारास आणि त्यामुळे कोकणात जाणारे जे लेन आहे त्या लेनवरून दुहेरी वाहतूक केली जाते। त्यामुळे वाहतूक कोंडी कुठल्याही मोठ्या प्रमाणात नाही। पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आता महामार्ग विभागाचे कर्मचारी असतील किंवा ठेकेदाराची माणसं असतील ती अगदी थोड्या वेळात ही दरड दूर करतील आणि वाहतूक सुरळीत होईल अशी परिस्थिती आहे। त्यामुळे वाहतूक फारशी प्रभावित या दरडीमुळे झाली नसली तरी या मार्गावरच्या साधारण 3 किलोमीटरच्या परिसरात सातत्याने पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका असतो। तो धोका कसा कमी करता याकडे प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे। नक्कीच प्रफुल्ल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।